गौराई ग्रामोद्योग वारसा परंपरेचा अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या प्रेमाने जळगावात घराघरात पोहोचलेले जैन आंबे आता शहरात आणखी 2 नवीन आउटलेट्स माध्यमातून आपल्या सेवेत. महाबळ कॉलनी 467/3 प्लॉट नंबर 1, मकरंद कॉलनी, गणेश कॉलनी दुकान नंबर 6, गीता शंकर मार्केट. सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत व दुपारी 3:30 ते सायंकाळी 8 पर्यंत आपल्या सेवेत. शुद्धता आणि परंपरेचा वारसा गौराईसोबत याशिवाय आपल्या सेवेत जैन हिल्स, बीजे मार्केट आणि जैन प्लास्टिक पार्क ही आउटलेट्स तर आहेतच. गौराई ग्रामोद्योग. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. पारोळ्यात शेतकऱ्यांचा उद्रेक. ज्वारी मका नोंदणीच्या पहिल्याच दिवशी गेट तोडून प्रवेश, 2 दिवस उपाशी थांबलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय. पारोळा प्रतिनिधी. ज्वारी व मका खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली नोंदणी प्रक्रिया पारोळ्यात पहिल्याच दिवशी पूर्णपणे कोलमडली असून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा भंडाफोड झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. नोंदणी सुरू होण्याच्या आधीपासूनच शेकडो शेतकऱ्यांनी शेतकी संघाच्या परिसरात रांगा लावल्या होत्या. अनेकांनी 2-2 दिवस मुक्काम करून आपल्या क्रमांकाची वाट पाहिली. पोटाची खळगी भरावी म्हणून जीव तोडून शेती करणारा शेतकरी मात्र इथे प्रशासनाच्या उदासीनतेचा बळी ठरला. सकाळी 10 वाजता प्रक्रिया सुरू झाली, पण काही वेळातच व्यवस्थेचा बोजवारा उडाला. क्रमांक पद्धतीला धाब्यावर बसवत काहींनी पुढे घुसण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. संतप्त शेतकऱ्यांनी प्रवेशद्वारावरील गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या सगळ्या गोंधळात प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे दिसून आले. हजारो शेतकरी रांगेत असताना केवळ 157 अर्ज स्वीकारून नोंदणी बंद करण्यात आली, ज्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळला. आम्ही 2 दिवसांपासून उपाशी थांबलो, पण आमचं ऐकायला कोणी नाही, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या श्रमाचा आणि संयमाचा अपमान असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार केवळ प्रशासनाच्या अपयशाचा नसून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचा परिणाम आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ घोषणा आणि दिखावा केला जातो, प्रत्यक्षात मात्र व्यवस्थेचा बोजवारा उडतो, हे पारोळ्यातील घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता या गोंधळाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई होणार का, की नेहमीप्रमाणे प्रकरण दडपले जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.